नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा अपडेट आहे, ते म्हणजे नगर परिषदेसंदर्भामध्ये. नगर परिषद संदर्भामध्ये नुकतंच विधिमंडळामध्ये या संदर्भातल्या पदभरती ग्रुप क आणि ड च्या पदभरती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. याची भरती प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना सांगितलं की जवळपास 33 33 ते 35 जिल्ह्यामध्ये याची पूर्व तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. आणि ही पूर्ण तयारी झाली असली तर यातले जवळपास 8 जे जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्यांनी आपलं TCS IBPS या कंपन्यांसोबतचे जे करार आहेत, हे करार सुद्धा जवळपास पूर्ण केले. म्हणजे आकृतिबंध झालाय, मंजूर झालाय, रिक्त जागाची स्थिती क्लिअर झाली आहे. त्यानंतर जे करार करणं अपेक्षित होतं, हे करार सुद्धा 8 जिल्ह्यांचे झालेत. बाकी जिल्ह्यांचे सध्या बाकी आहेत. आणि यानुसार एकंदरीत असं समजलं की येणाऱ्या कालावधीमध्ये, म्हणजे येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये, जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत नगर परिषदेची जिल्ह्यावार स्वरूपामध्ये पदभरतीची प्रक्रिया ही जवळपास सुरू होणार आहे. ही पदभरतीची प्रक्रिया समजून घेत असताना लक्षात ठेवायचं आहे की काय काय प्रक्रिया झाली सध्याच्या स्थितीमध्ये. याच्या आढावा मीटिंग्स ज्या आहेत त्या सुद्धा कंटिन्युअसली चालू आहेत. आणि ह्या सगळ्याची स्थिती आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ज्यानुसार आपल्याला काय होणार आहे याची मदत ही होणार आहे. मग आता आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि बघण्यापूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. या संदर्भामध्ये बघा, सगळ्यात अगोदर जो हे आलं होतं, परिपत्रक आलं होतं, ते होतं 8 तारखेला, 8 मेला आलं होतं. आणि या 8 मेच्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की 11 तारखेला काय होणार आहे, याची सकाळी याची बैठक होणार आहे. आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीमध्ये राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड या रिक्त पद भरतीची प्रक्रिया राबवण्याबाबत सविस्तर आढावा जो आहे तो घेतला जाईल, हे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं होतं. मग हे आढावा बैठक जी होती ती 11 तारखेला पार पडली. 11 नंतर मंत्रालय म्हणजे विधानसभेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारला गेला आणि याचं उत्तर सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ओके. मग आता या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये जो आढावा समोर आला, या आढावामध्ये काय काय एकंदरीत यामध्ये काय आहे, नगर परिषद गट क आणि गट ड भरती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आणि कार्यवाही पूर्ण जूनमध्ये जाहिरात आल्याचं आपल्याला दिसणार आहे. पुढील 2 दिवसामध्ये बिंदू नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत. आणि जून महिन्यात जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जून महिना हा नगर परिषदेची जाहिरात येणार आहे. नगर परिषदेमधल्या जेवढेही ज्यांची पदवी पूर्ण झाली आहेत, या प्रत्येकाला ह्यासाठी काय एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे. जवळपास 3000च्या जवळपास पदभरती प्रक्रिया आहे नगर परिषद संदर्भामध्ये. आता 3000 सगळ्यांसाठी का नाही, यामध्ये इंजिनिअरिंगचे पण मुलं आहेत, यामध्ये तांत्रिक घटकाचे इंजिनिअरिंग असेल, तर अजून इतर विषय आहेत त्यांचा आहे, प्रशासकीय, म्हणजे ते कोणत्याही पदवीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधीही उपलब्ध होणार आहे. आपल्या इथं प्रशासकीय पदांसाठी जी भरती प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा क्लासेस आहे. आणि नॉन टेक्निकल साठी सुद्धा आपल्याकडे बॅच ही चालू आहे. मग आता ह्यामध्ये बघा, नगर परिषद भरती प्रक्रिया गट क व ड संदर्भामध्ये जो अपडेट आहे, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे विभागातील बऱ्याच नगरपालिकांची बिंदू नियमावली मागासवर्ग कक्षाकडून अद्यापही मंजूर झालेली नसल्याचे निर्देशनास आले. सदरची कारवाई पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश हे दिले गेलेले आहेत. म्हणजे बिंदू नियमावली जी जवळपास झालेली आहे, काही जिल्ह्यांची बिंदू नियमावली बाकी आहे आणि त्यांची पुढील 2 दिवसामध्ये ही पूर्णत्वास जाईल असं अपेक्षित केलं गेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022 ते 14 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णयानुसार गट क व ड स्ववर्गातील नामनिर्देशांच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना 15/5/2026 पर्यंत करारनामा करून घेणे सांगितलंय. म्हणजे 15 मे 2026 पर्यंत या संदर्भातले करारनामे जे आहेत, म्हणजे TCS सोबत एक्झाम घेणार आहेत की IBPS घेणारे, या संदर्भात जे करार आहेत जिल्हा स्तरावरचे, हे करून घेण्यास सांगितले गेलेले आहेत. म्हणजे महत्वाचं आहे. म्हणजे इथं करार आतापर्यंत जवळपास झालेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलो, मंत्री महोदयांनी पण सांगताना सांगितलंय की जवळपास 8 जिल्ह्यांचे करार हे झालेले आहेत. काही जिल्ह्यांची प्रक्रिया ही करारांची चालू आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये ह्या सगळ्यांचे करार हे जवळपास संपुष्टात येणार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्या 10 ते 15 दिवसामध्ये जाहिरात ही नगर परिषदेची 100% येण्याची शक्यता आहे. TCS IBPS या संस्थांनी मागणी केल्यानुसार
लेटर ऑफ इंटेंट आणि KYC करता सर्व आवश्यक कागदपत्रे पुढील 2 दिवसात त्यांना द्यावी व आवश्यक कारवाई पूर्ण करण्याची दक्षता ही घेतली जावी, हे सुद्धा स्पष्ट केलंय. म्हणजे 11 तारखेला जो व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सुद्धा हे सांगितलं गेलंय की लवकरात लवकर प्रक्रिया कंप्लीट करावी. ज्या जिल्हाधिकारी कार्यालय उदाहरणार्थ भंडारा, अकोला इत्यादी यांचा TCS IBS यांच्याशी करारनामा झाला असेल त्यांनी सरळ सेवा भरतीची पुढील कारवाई सुरू करावी. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टी भंडारा असेल, अकोला असेल यांनी प्रक्रिया केली आहे, करार केलेत, त्यांनी आता पुढच्या टप्प्यात जायला हरकत नाहीये. त्यांनी अर्ज प्रक्रिया, जाहिरात प्रसिद्ध करणं या संदर्भातले निर्णय घ्यावे असं इथं सांगितलंय. TCS IBPS या संस्थांनी प्रोसेस फ्लो ऑफ रिक्रुटमेंट नुसार प्रत्येक टप्प्यात लेटर ऑफ इंटेंट, ड्राफ्ट ॲग्रीमेंट, फायनल ॲग्रीमेंट, प्रोजेक्ट मॅनेजर अपॉइंटमेंट इत्यादी होणारी करारनाम्याची सद्यस्थिती संचालनास नियमितपणे कळवावी, हे सुद्धा स्पष्ट केलंय. म्हणजे काय, एकंदरीत या संदर्भात जेवढे करार झालेत, जे कंपनीच्या साईडने असेल त्यांनी रिक्रुटमेंट कशी करावी, त्यांनी एक्झाम कशी कंडक्ट करावी या संदर्भातले सुद्धा नियम आहेत ते त्यांनी पूर्ण करावे हे सांगितले गेलेत कायदेशीररित्या. आणि जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी, हे आदेश हे जवळपास हे दिले गेलेले आहेत. या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी नगर परिषद भरती 2026 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही आपली चालू आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम, मॉक टेस्ट, PDF नोट्स व्हॅलिडिटी असणार आहे, मेंटरशिप तुम्हाला यामध्ये उपलब्ध असणार आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा आपल्याला फक्त 699 मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रामध्ये एवढी सगळ्यात कमी फी कोणत्याही क्लासेस नाही. आणि त्याच प्लस यामध्ये भरीसभर म्हणजे क्वालिटी कंटेंट हा आपल्याकडनं पुरवला जातो. म्हणजे क्वालिटी कंटेंट सोबत कोणत्याही स्वरूपामध्ये तडजोड इथं केली जात नाही आहे, हे सगळ्यात मोठं करिअर ऑर्बिटचं वैशिष्ट्य आहे. आणि यासोबत आपल्याला जेवढाही अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रमाची तयारी आपण या प्लॅटफॉर्म करून घेतो. मुख्यतः आपण जे इंजिनिअरिंगचे वगैरे मुलं असतील, जे नगर परिषदेसाठी तयारी करतात, त्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे काय, ही नगर सरळ सेवेच्या संदर्भातला जो पेपर असणार आहे, नॉन टेक्निकल, जो टेक्निकल बॅकग्राऊंडसाठी असणार आहे त्याची तयारी आपण होते. आणि जे प्रशासकीय पद आहेत त्या प्रशासकीय पदाची पूर्ण तयारी या आपल्या प्लॅटफॉर्म करून घेतली जाते. त्यामुळे आपण नगर परिषद तयारी करत असाल तर करिअर ऑर्बिट अकॅडमीचे डेमो लेक्चर नक्की बघा, लेक्चर्स बघा, त्यानंतर तुम्हाला त्यातला विश्वास सुद्धा तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपल्याला कुठे जाहिरातीमध्ये फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्या अकोला आणि भंडारा या 2 जिल्ह्याची सगळी प्रक्रिया झाली आहे. या व्यतिरिक्त इतर छत्रपती संभाजीनगरची सुद्धा प्रक्रिया जवळपास झालेली आहे. काही अडकली म्हणजे पुणे, अमरावती ह्या भागातली प्रक्रिया थांबलेली आहे. ती प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर या महिन्यामध्ये संपुष्टात येईल, म्हणजे सर्व जिल्ह्याची, आणि त्यानुसार ती प्रक्रिया सुद्धा चालू होऊन जाईल. यामध्ये बघा, आपल्याला कोकण विभाग जो आहे, या कोकण विभागामध्ये आपल्याला टोटल एकूण रिक्त जागा 200 आहेत. आणि यातल्या 139 या कशाच्या आहेत, गट क आणि गट ड च्या 61 जागा असणार आहेत. मग तुम्ही जिल्ह्यावर बघितलं तर तुम्हाला गोष्टी समजून येईल कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म आपण प्रायोरिटीवर भरायचा आहे. यासोबत बघा, नंतर पुणे विभागात गेला तुम्ही, पुणे विभागात म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे यांचा समावेश होतो. या ठिकाणी 412 जागा आहेत, 296 ज्या आहेत गट क साठी आणि 116 ज्या आहेत गट ड साठी आहेत. यात सगळ्या ऍड जिल्ह्यावार येणार आहेत, लक्षात ठेवा. यासोबत बघा, नंतर तुम्ही नागपूर विभागामध्ये आलात तर नागपूर विभागामध्ये अमरावती आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, हा भंडारा आहे. त्यानंतर यांचा काय झालेले बऱ्यापैकी काम झालेलं आहे नागपूर विभागामधलं. नागपूर विभागामध्ये यामध्ये टोटल 440 जागा आहे, 88 जागा गट ड च्या आणि 352 जागा गट क च्या आहेत. ओके. त्यानंतर अमरावती विभाग जो आहे, अमरावती विभागामध्ये अकोलाचा समावेश आहे, त्याचं सगळं झालेलं आहे, पण त्या जागा फक्त 48 आहे. आणि गट ड च्या 27 जागा, म्हणजे अकोल्यामध्ये 75 जागाची जाहिरात ही येणार आहे. आणि भंडाऱ्यामध्ये नागपूर विभागामध्ये 31 गट क साठी आणि 12 गट ड साठी, म्हणजे 43 जागाची जाहिरात ही भंडाऱ्यात नाही. ओके. त्यानंतर अमरावती विभागामध्ये टोटल 487 जागा आहेत, 157 गट ड साठी आणि 330 जागा या गट क साठी उपस्थित असणार आहे. त्यानंतर बघा नाशिक विभाग, बघा नाशिक विभागामध्ये
411 जागा आहेत, 8 जागा गट ड साठी आहे आणि 403 जागा या कोणासाठी गट क साठी, म्हणजे भरपूर मोठ्या जागा नाशिक विभागासाठी गट क साठी या निघलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद विभाग जो आहे हा विभाग सगळ्यात हॉट आणि सगळ्यात काय म्हणता येईल डिमांडेड असणार आहे. कारण का टोटल जागा 1188 जागा आहेत. किती? 1188. आणि यामध्ये 631 जागा ज्या आहेत गट क साठी, म्हणजे सर्वात जास्त नाशिक नंतर सर्वात जास्त जागा संभाजीनगर नंतर नाशिकमध्ये सर्वात जास्त जागा आहे 400+. इथं काय 631 जागा या क्लास 3 साठी म्हणजे गट क साठी आहे आणि 557 जागा गट ड साठी सर्वात जास्त जागा आहे. त्यामुळे कोणी फॉर्म भरत असेल तर औरंगाबादला नक्की लक्ष द्या. औरंगाबादचा फॉर्म भरायचा आहे. टोटल 3138 जागा असणार आहे. त्यातल्या 2151 जागा प्रशासकीय किंवा इतर तांत्रिक विषयाशी संबंधित असणार आहे आणि बाकी गट ड च्या संदर्भामध्ये 987 जागा या उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपल्याला ही संधी सोडायची नाही, आपल्याला ग्रॅप करायची आहे. नगर परिषदेची एवढी मोठी संधी आतापर्यंत कधीही आलेली नाहीये. ओके. त्यामुळे ही जाहिरात असेल ते आपलं स्वप्न महाराष्ट्र सरकारमध्ये शासकीय नोकरी पत्करणं जे आहे ते तुम्हाला सहज शक्य आहे. 3000+ जागा असणार आहे आणि ह्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ह्या सगळ्या बॅचेस या चालू आहेत. यामध्ये नगर परिषद आहे, त्यानंतर कंबाईंड ग्रुप बी सी चे आहे, तलाठी भरती आहे, वनरक्षक भरती आहे, त्यानंतर राज्य उत्पादन आहे, आदिवासी विभाग आहे, ग्रामसेवक आहे, आरोग्य विभाग आहे, महिला व बालविकास आहे, त्यानंतर स्टेट बोर्डची सुद्धा आपली सेपरेट बॅच आहे. आणि ह्या सगळ्या बॅचेस सेपरेटली असल्याने यांची फी किती आहे? 699. यामध्ये अपवाद फक्त एकच आहे. कोणता अपवाद आहे? चौकीदार जो आहे 499 आणि महिला व बालविकास ही 499ला. बाकी सगळ्या कोर्सेस जे आहेत ते सर्व कधीला आहे? 699 मध्ये. आता कमी फीस आहे या दोन याची, याचा अर्थ हा नाही की नेहमी राहणार आहे. याची फी वाढणार आहे, सगळ्यांच्या फी वाढणार आहे. त्यामुळे उशीर करू नका, लवकरात लवकर जॉईन करा. तुम्ही डेमो लेक्चर पण बघा नक्की, कारण की का मी डेमो लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही बॅच घेतली पाहिजे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. ओके. आणि ह्या सगळ्यांची एकत्रित बॅच संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये असणार आहे. यामध्ये MPSC, TCS, IBPS सर्व पॅटर्न एकत्रितरित्या कव्हर केला गेलेला आहे. हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्व ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, तुम्हाला PDF नोट्स भेटणार आहेत, टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे, या व्यतिरिक्त मेंटरशिप असणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहेत, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे. अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत. फक्त किती? 1299 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण सरळ सेवामध्ये. याचा फायदा काय? वर्षभरात जेवढ्याही परीक्षा होतील या परीक्षेसाठी तुम्हाला एका बॅचवरती तुम्ही सगळ्या परीक्षांचा अभ्यास करू शकता. त्यामुळे याची तयारी करा. आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला जर डेमो आवडले तर नक्की घेताल आणि डेमो आवडणार यामध्ये कोणताही दुमत नाहीये. ठीक आहे. चालेल. या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे, टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे आणि यासोबत करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲपची लिंक सुद्धा तुम्हाला खाली आहे. या संदर्भात तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही लिंक क्लिक करा, लिंकवरती जा. यूट्यूबची पण लिंक आहे, तिथं जावा, लेक्चर्स बघा, ॲप डाउनलोड करा, ॲपमध्ये जाऊन डेमो लेक्चर बघा. तुम्हाला या संदर्भात सगळ्या तुमच्या शंका कुशंका ह्या दूर होतील. आणि तरी झाल्या नाहीत तर खाली माझा पर्सनल नंबर सुद्धा आहे 8956366227. ह्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला मदत ही होऊन जाईल. ठीक आहे. चालेल. मग नगर परिषद भरती करणाऱ्या सर्वांना ही एकच आहे की सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये परीक्षा येते आणि त्या 2 ते 3 महिन्यामध्ये याची परीक्षा सुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळे अभ्यासाला लागा, सुरुवात करा. ऑल द बेस्ट.